हा बघा इकडे लक्ष द्या. तो आयोडीनची रिॲक्शन काय आहे? रिव्हर्सिबल. व्हाय रिव्हर्सिबल? बिकॉज HI इज स्ट्रॉंग रिड्युसिंग एजंट. इट रिड्युसेस आयोडोबेन्झिन अगेन इनटू बेन्झिन. ही रिॲक्शन कन्व्हिनियंट नाहीये. मग याला आपण ओव्हरकम कसं करू शकतो? तर आपण जर ह्या रिॲक्शनमध्ये दिस रिॲक्शन जर आपण ही इन प्रेझेन्स ऑफ स्ट्रॉंग ऑक्सिडायझिंग एजंट जर केली, लाईक HNO3 घ्या किंवा HiO4 घ्या, हे स्ट्रॉंग रिड्युसिंग एजंट आहे. हायड्रो आयोडिक ॲसिड घ्या किंवा नायट्रिक ॲसिड घ्या. जर आपण स्ट्रॉंग ऑक्सिडायझिंग एजंट्सच्या प्रेझेन्समध्ये रिॲक्शन केली, तर तुमचा हा जो रिड्युसिंग एजंट आहे तो कुणाबरोबर रिॲक्ट होईल? ऑक्सिडायझिंग एजंट बरोबर. आणि मग हा जर ऑक्सिडायझिंग एजंट बरोबर रिॲक्ट होत असेल तर तो आयोडोबेन्झिनसाठी अवेलेबल राहणार नाही आणि रिॲक्शन तुमची फॉरवर्ड डिरेक्शनमध्ये होईल. म्हणजे बघा, फॉर एक्झाम्पल मी HNO3 घेतला आणि I2 आपला सॉरी हा HI तुमचा फॉर्म झालाय. दिस इज युअर रिड्युसिंग एजंट, दिस इज ऑक्सिडायझिंग एजंट. तर ह्या दोघांचीच रिॲक्शनमध्ये रिॲक्शन होईल आणि तुम्हाला प्रोडक्ट मिळतील I2, NO2 आणि H2O. बॅलन्स नंतर करू आपण. ठीक आहे, हे झालं तुम्हाला प्रोडक्ट मिळालं. मग इथं झालं काय की हा जो HI आहे त्याला आपण एंगेज कुणासोबत केलं? नायट्रिक ॲसिड बरोबर. आणि मग तो अवेलेबल आहे का आता याच्या रिप्लेसमेंटसाठी? नाही. ठीक आहे, एक. दुसरी गोष्ट, किंवा आपण दुसरा पण ऑक्सिडायझिंग एजंट वापरतो जसं की HiO4, दॅट इज हायड्रो आयोडिक ॲसिड. तो दिस रिॲक्ट्स विथ HI फॉर्म्स I2 आणि H2. काय देतो आपल्याला? I2 आणि H2O. मग अगेन तुमचा हा HI आपण याच्याबरोबर एंगेज केला, तो याच्याबरोबर याचं रिडक्शन करायला अवेलेबल आहे का? नाही. मग तुम्हाला रिॲक्शन तुमची फॉरवर्ड डिरेक्शनमध्ये जाताना दिसेल. येते लक्षात? मग खाली एक लाईन लिहा अगोदर. if reaction is carried out if reaction is carried out in presence of oxidizing agents like HNO3 or HiO4 then the byproduct HI in bracket reducing agent in bracket reducing agent reacts with oxidizing agent and forms I2 and hence not available for reduction of iodobenzene. Reaction of iodobenzene hence reaction favored forward direction, favors the forward direction. लिहा ते रिॲक्शन, दोन्ही सगळ्या रिॲक्शन्स लिहा आता. काय म्हटला? काय नाही, हे फक्त मी दाखवलं इथं आणि मग हे त्याच्या रिॲक्शन्स कशा होतात ते दाखवलं. लिहिलंय का? चला नेक्स्ट रिॲक्शन घ्या, सल्फोनेशन.
benzene on heating with benzene on heating with fuming sulfuric acid. Fuming sulfuric acid. Fuming sulfuric acid. In bracket oleum. In bracket oleum. Benzene heated with sulfuric acid in bracket oleum forms benzene sulfonic acid. Forms benzene sulfonic acid. फ्युमिंग म्हणजे कॉन्सन्ट्रेटेड. हा जो H2SO4 आहे तुमच्या टेक्स्टबुकमध्ये असं लिहिलंय बघा, H2SO4 आणि ब्रॅकेटमध्ये SO3. त्याचा मीनिंग आहे H2S2O7. ठीक आहे. H2S2O7 हा पण तुमचा एक ऍसिड आहे, ऍसिड ऑफ सल्फर. तर त्याला ओलियम असं म्हणतात. काय म्हणतात? ओलियम. सो तुम्ही जर H2SO4 लिहिलं तरी चालेल, H2SO4 ब्रॅकेटमध्ये SO3 लिहिलं. प्रोडक्ट तुम्हाला मिळतो H2. कसा मिळतो बघा, H2SO4 जो आहे त्याचं स्ट्रक्चर हे असं असतं. हे H2SO4 चं स्ट्रक्चर आहे. मग हा जो ग्रुप आहे बघा SO3H, SO3 आणि हा H, हा ग्रुप तुमचा इथं अटॅच होतो. ह्या सल्फर वरती असतो पॉझिटिव्ह चार्ज आणि ऑक्सिजन वरती असतो निगेटिव्ह चार्ज. मग हा OH तुमचा निघून जातो अँड दिस इज युअर इलेक्ट्रोफाईल. हा काय आहे? इलेक्ट्रोफाईल. हा सल्फर इथं अटॅच होईल आणि इथला जो एक हायड्रोजन आहे तो OH सोबत निघून जाईल. तुम्हाला काय मिळेल? H2O. आणि इथं काय अटॅच होईल? SO3H. SO2 हा O, O3 आणि हा H, SO3H ग्रुप. हा जो SO3H ग्रुप आहे त्याला सल्फोनिल ऍसिड असं आपण म्हणतो. काय म्हणतो? सल्फोनिक ऍसिड. मग याचं नॉमेनक्लेचर येईल बेन्झीन सल्फोनिक ऍसिड. आपण जेव्हा फंक्शनल ग्रुप बघितले तर त्याच्यात सल्फोनिक ऍसिड हा एक फंक्शनल ग्रुप आहे बघा. त्याची प्रायोरिटी कार्बॉक्सिलिक ऍसिड नंतरची सेकंड प्रायोरिटी. तो नॉमेनक्लेचर त्याचं अल्केन सल्फोनिक ऍसिड असं करतात. मग हा बेन्झीन सल्फोनिक ऍसिड. येते लक्षात? आणि ही सल्फोनेशन रिॲक्शन आहे. सल्फोनेशन म्हणजे ॲडिशन ऑफ SO3H ग्रुप. तर ह्या ज्या सगळ्या रिॲक्शन्स आपण बघतोय यांच्या नावातच त्यांच्या रिॲक्शन्स आहेत. हे सल्फोनेशन जेव्हा कधी येईल त्यावेळेस ॲडिशन ऑफ SO3H होतं. हॅलोजिनेशन जेव्हा येईल त्यावेळेस हॅलोजन ॲड होतो. अल्कायलेशन जेव्हा येईल तेव्हा अल्किल ॲड होतो. असायलेशन जेव्हा येईल तेव्हा असिल ग्रुप ॲड होतो. थोड्या वेळाने नायट्रेशन बघणार, नायट्रेशनच्या वेळेस NO2 ॲड होतो. यांच्या नावातच रिॲक्शन्स असतात. आणि जेव्हा सल्फोनेशन असेल ना तर हे फिक्स आहे, हे चेंज होणार नाही. जेव्हा हॅलोजिनेशन आपण बघितलं त्यावेळेस Cl2 AlCl3 फिक्स आहे, कुठंच चेंज होणार नाही. 12वीला गेल्यानंतर पण तेच असेल. फ्रिडल क्राफ्ट अल्कायलेशन प्रत्येक चॅप्टरमध्ये येणार तुम्हाला. पुढच्या वर्षी हॅलोजनमध्ये येईल, अल्कोलमध्ये येईल. फ्रिडल क्राफ्ट चेंज होणार नाही. अल्किल हलाइड अनहायड्रस AlCl3, असाइल हलाइड अनहायड्रस AlCl, चेंज होणार नाही. रिॲक्शन त्याच असतील, फक्त कॉपी पेस्ट रिॲक्शन्स होतील. येते लक्षात? ती आहे रिॲक्शन. Benzene reacts with nitrating mixture. Yeah, benzene reacts with nitrating mixture, gives nitrobenzene. Gives nitrobenzene. Nitrobenzene. ठीक आहे. रिॲक्शन बघा.
बघा, कॉन्सन्ट्रेटेड HNO3 आणि कॉन्सन्ट्रेटेड H2SO4 हे जे मिक्सचर आहे याला नायट्रेटिंग मिक्सचर म्हणायचं. नायट्रेटिंग मिक्सचर हे जे मिक्सचर आहे हे आपल्याला NO2 प्रोव्हाइड करतो इलेक्ट्रोफाइल रिॲक्शनसाठी, म्हणून याला नायट्रेटिंग मिक्सचर असं आपण म्हणू. हा NO2 जो याच्याकडनं आपल्याला मिळतो तो बेन्झिन रिंगला अटॅच होतो आणि तुम्हाला मिळतो नायट्रोबेन्झिन आणि बाय प्रोडक्ट आहे H2O. आता हा नायट्रो ग्रुप कसा मिळतो तर बघा, इकडे लक्ष द्या. H2SO4 आहे तुमचा, बघा हा असा आहे HSO3HOH, ठीक आहे. हा H2SO4 आहे, मी फक्त लिहिला आहे असा त्याला. बघा हा HNO3, ठीक आहे, HNO2 आणि हा O HNO3, ठीक आहे. त्याला लिहिलं फक्त मी असं, कारण H2SO4चं स्ट्रक्चर मी आत्ताच तुम्हाला दाखवलं. बघा हे असं आहे, सो मी असं लिहिलं फक्त त्याला SO4OH आणि OH3H, ठीक आहे. आणि HNO3 जो आहे त्याचं स्ट्रक्चर असं आहे, फक्त मी असं लिहिलं HO आणि हा NO2 असं लिहिलं, ठीक आहे. आता होतं काय की आपण जनरेशन ऑफ इलेक्ट्रोफाइल बघतोय बघा. दिस लोन पेअर विल ॲब्स्ट्रॅक्ट दिस ॲसिडिक प्रोटॉन. हा तुमचा सल्फ्युरिक ॲसिड आहे. हा सल्फ्युरिक ॲसिडकडे जो हायड्रोजन असतो तो ॲसिडिक हायड्रोजन आहे, म्हणून तर तो ॲसिड आहे ना. हे जे दोन हायड्रोजन असतात त्याच्याकडं, हा एक आणि हा एक, हे दोन्ही ॲसिडिक हायड्रोजन आहेत. हा देऊन टाकतो तो. हा पण तुमचा नायट्रिक ॲसिडच आहे, हा पण ॲसिड आहे, बट हा काय करतो, दिस लोन पेअर विल ॲब्स्ट्रॅक्ट दिस प्रोटॉन. आता इथं दोन्ही पण ॲसिड आहे, खूप इंटरेस्टिंग रिॲक्शन आहे तशी. दोन्ही पण ॲसिड आहे, बट हा जो HNO3 आहे ह्या रिॲक्शनमध्ये बेस म्हणून बिहेव करतोय. कारण दोन ॲसिड जेव्हा एकत्र येतात त्यावेळेस मध्ये एक कॉम्पिटिशन लागते की ॲसिड कोण असेल. ती कॉम्पिटिशन हा जिंकतो की बाबा मी ॲसिड स्ट्रॉंग आहे, मग याला बाय डिफॉल्ट काय म्हणून ॲक्ट व्हायला लागेल, बेस. जर हा जिंकला असता तर याला बेस म्हणून ॲक्ट व्हायला लागला असतं. कारण रिॲक्शन ही एक कॉम्पिटिशन असते, लक्षात ठेवा. रिॲक्शन असे काय फिक्स नाही आहे की असंच होईल. आपण कालच रिअरेंजमेंटमध्ये बघितलं, रिअरेंजमेंटमध्ये कॉम्पिटिशन आहे ना ती एक. हा जो तुमचा ऑक्सिजन आहे, दिस विल ॲब्स्ट्रॅक्ट दिस प्रोटॉन, आणि बघा तुम्हाला काय मिळेल, HO इथं H येईल आणि हा NO2. बघा ऑक्सिजनची लोन पेअर गेली म्हणून ऑक्सिजनवरती चार्ज काय आला, पॉझिटिव्ह. आणि उरलं काय तुमचं बघा तिथं SO3 हा आणि हा O आणि हा H, काय मिळालं तुम्हाला, HSO4 मायनस. कारण इथं काय झालं, तुमचा हा इलेक्ट्रॉन देऊन गेला, तर त्याच्यावरती काय आला चार्ज, HSO4 मायनस. आता हा जो नायट्रिक ॲसिड आहे तुमचा, तर दिस इज प्रोटोनेटेड नायट्रिक ॲसिड है ना. याचं प्रोटोनेशन केलं आपण. हा HNO3 होता नायट्रिक ॲसिड, त्याने प्रोटॉन ॲब्स्ट्रॅक्ट केला, हायड्रोजन घेतला आपल्यासोबत, ठीक आहे, विदाऊट इलेक्ट्रॉन्स. म्हणून याला हा पण नायट्रिक ॲसिड आहे, बट याला काय म्हणणार आपण, प्रोटोनेटेड नायट्रिक ॲसिड. म्हणजे ज्याचं प्रोटोनेशन झालंय, म्हणजे ज्याच्यात प्रोटॉन ॲड झालाय, त्याला काय म्हणणार, प्रोटोनेटेड नायट्रिक ॲसिड. दिस इज प्रोटोनेटेड नायट्रिक ॲसिड. अगेन ऑक्सिजनच्या डोक्यावरती काय आहे, पॉझिटिव्ह चार्ज. चालेल का त्याला, नाही चालणार. मग त्याला स्टेबल करण्यासाठी हा जो NO2 आहे, हे दोन जे इलेक्ट्रॉन्स आहेत तो याला देऊन टाकतो आणि NO2 तिथनं निघून जातो. मग इथं काय मिळेल तुम्हाला, H2O आणि NO2. आणि NO2 वरती चार्ज काय आहे तुमचा, पॉझिटिव्ह. दोन्ही इलेक्ट्रॉन्स गेले बघा त्याचे, मग इथं चार्ज काय येईल राजा, पॉझिटिव्ह. मग हा झाला तुमचा नायट्रोनियम आयन. हा नायट्रो ग्रुप आहे, NO2 ग्रुपला काय म्हणायचं, नायट्रो ग्रुप. मग दिस इज युअर आयन, म्हणजे याला म्हणणार आपण नायट्रोनियम आयन. मग हा NO2 तुमचा इथं रिॲक्ट होतो. म्हणजे याचं मिनिंग काय आहे की हे इथं झालंय म्हणून. हे जरी तुम्ही लिहिलं तरी याचं सगळ्यांचा मिनिंग आहे की इथं NO2 जनरेट झालाय. मग NO2 जो जनरेट झालाय तो मग इथं रिॲक्ट होतो आणि इथला हायड्रोजन आणि त्याच्यातला OH तो H2, HNO3 मधला OH आणि इथला H तो बाय प्रोडक्ट, किंवा इथं बघा बाय प्रोडक्ट. कळालं हे NO2 कसा जनरेट झाला, कळाला का, लिहा मग. तुम्हाला क्वेश्चन विचारतात की नायट्रेटिंग मिक्सचरमध्ये H2SO4 काय ॲक्ट होतो, ॲसिड आणि हा बेस, ठीक आहे.
हा लिहिली का रिॲक्शन? तो नायट्रेशन जेव्हा पण रिॲक्शन येईल तर ॲडिशन ऑफ NO2 होईल आणि हे तुमचं मिक्सचर असेल दॅट इज कॉन्सन्ट्रेटेड HNO3 आणि H2SO4. याला काय म्हणणार आपण? नायट्रेटिंग मिक्सचर. ह्या रिॲक्शनमध्ये हा बेस म्हणून ॲक्ट होतो आणि हा ॲसिड म्हणून ॲक्ट होतो, कारण हा प्रोटॉन काय करतोय? ॲब्स्ट्रॅक्ट करतोय. कुठल्या डेफिनेशनने ॲसिड बेस आहे हे सांगा बरं? तो हा प्रोटॉन ॲब्स्ट्रॅक्ट करून इथं प्रोटोनेटेड नायट्रिक ॲसिड फॉर्म झाला आणि याला स्टेबल करण्यासाठी हे दोन्ही इलेक्ट्रॉन्स इथं गेले बघा, पॉझिटिव्ह चार्ज, आणि तुम्हाला नायट्रोनियम आयन मिळाला. कुठल्या डेफिनेशनने ॲसिड बेस आहे? अरे काल लिहून घेतलं ना तुम्ही, वॉकर ॲक्टिंग. हां, अरे काल तुम्ही करत होते ना, ॲक्टिंग करत होते बघा. ते लिहिलं पण चुकीचं. लॉरी ब्रॉन्स्टेड जो प्रोटॉन ऍक्सेप्ट करतो, जो प्रोटॉन एक्सेप्ट करतो, हा प्रोटॉन एक्सेप्ट करतोय ना हायड्रोजन, मग हा झाला लॉरी ब्रॉन्स्टेड बेस आणि हा झाला देतोय, तर हा झाला ऍसिड. लिहा खाली चला. लेविस बेस पण होईल ना तो. पण मग ह्या दोन्ही डेफिनेशन मध्ये सुटेबल कुठली आहे? तर हा लॉरी ब्रॉन्स्टेड बेस आणि हा ऍसिड. याला बेस म्हणला लेविस बेस, तर हा लेविस ऍसिड होत नाही ना, हा प्रोटॉन देतोय ना. खाली लिहा चला. इन नायट्रेटिंग मिक्सचर, in nitrating mixture, in nitrating mixture, sulfuric acid acts as acid, acts as acid, and nitric acid as base, nitric acid as base. Nitric acid as base in generation of nitronium ion, in generation of nitronium ion. This reaction is acid base equilibrium, acid base equilibrium. नेक्स्ट रिॲक्शन लिहा, क्लोरिनेशन. परत दुसरी क्लोरिनेशन आहे, क्लोरिनेशन. Benzene reacts with excess of chlorine. Benzene reacts with excess of chlorine in presence of anhydrous AlCl3, anhydrous AlCl3 in dark and cold condition, in dark and cold condition gives hexachlorobenzene, gives hexachlorobenzene. बघा, जर आपण इलेक्ट्रोफाइल एक्सेस वापरला
एक्सेस म्हणजे लार्ज क्वांटिटीमध्ये. तर अगोदरच्या केसमध्ये फक्त एक Cl निघून गेला होता, आपला हायड्रोजन निघून गेला आणि Cl अटॅच झाला. जेव्हा तुम्ही लार्ज वापरता क्वांटिटी, Cl2 जास्त वापरता, त्यावेळेस तुमचे सगळे हायड्रोजन्स निघून जातात आणि Cl अटॅच होतात. ठीक आहे. आणि मग हा तुम्हाला मिळतो हेक्झाक्लोरोबेन्झीन. हा रिॲक्शन. चला, ह्या सगळ्या सबस्टिट्यूशन रिॲक्शन्स होत्या. आता लिहा खाली हेडिंग द्या, ॲडिशन रिॲक्शन. ॲडिशन रिॲक्शन्स ऑफ बेन्झीन. ॲडिशन रिॲक्शन्स ऑफ बेन्झीन. फर्स्ट रिॲक्शन घ्या, ॲडिशन ऑफ डायहायड्रोजन. ॲडिशन ऑफ डायहायड्रोजन. ॲडिशन ऑफ डायहायड्रोजन. बेन्झीन and hydrogen gas. Benzene and hydrogen gas is passed over nickel catalyst at high temperature and pressure. Forms cyclohexane. Forms cyclohexane. So this is simply hydrogenation reaction. आपण बघा अल्किनमध्ये बघितलं होतं, डबल बॉन्ड जेव्हा अटॅच असतो त्यावेळेस आपण H2 ॲड करतो इन प्रेझेन्स ऑफ निकेल, प्लॅटिनम, पॅलेडियम. तो एक हायड्रोजन इथं जातो आणि एक हायड्रोजन ह्या कार्बनला जातो आणि डबल बॉन्ड तुमचा निघून जातो. तो इथं 3 डबल बॉन्ड आहे म्हणून 6 हायड्रोजन्स घेतले, सगळे हायड्रोजन्स तुमचे अटॅच होते. तर तुम्हाला मिळेल काय, तुम्हाला सायक्लोहेक्झेन, सिम्पली सायक्लोहेक्झेन मिळेल. ठीक आहे. ही आहे रिॲक्शन, म्हणजे अल्किनचीच रिॲक्शन आहे, फक्त बेन्झीनसाठी बघतोय आपण. नेक्स्ट रिॲक्शन घ्या, ॲडिशन ऑफ क्लोरीन. ॲडिशन ऑफ क्लोरीन. Benzene reacts with chlorine. Benzene reacts with chlorine in presence of UV light at high temperature gives benzene hexachloride. Gives benzene hexachloride. बघा आता इथं 6 क्लोरीन घेतलेत आपण, तर डबल बॉन्ड सगळे निघून जातील आणि तुमचे Cl अटॅच होतील प्रत्येक कार्बनला. याला आपण म्हणणार बेन्झीन हेक्झाक्लोराइड. अगोदरचा जो प्रोडक्ट होता तो हेक्झाक्लोरोबेन्झीन होता, कारण तिथं डबल बॉन्ड्स होते. हा बेन्झीन हेक्झाक्लोराइड, हा ॲक्च्युली सायक्लोहेक्झेनच आहे, बट कॉमनली त्याला बेन्झीन हेक्झाक्लोराइड असं म्हणतात, विच इज डिनोटेड ॲज BHC. त्याला BHC असं पण आपण म्हणतो. ओके, लिहा रिॲक्शन. खाली लिहा, गॅमा आयसोमर ऑफ EHC बेन्झीन हेक्झाक्लोराइड.
gamma isomer of benzene hexachloride is known as gamaxane. Or lindane. Gamaxane or lindane, which is used as insecticide, मला सीईटीला प्रश्न विचारतात बघा, हा लिंडेन, गॅमा हेक्झेन, BHC, इन्सेक्टिसाइड. ठीक आहे, इकडं पण विचारला एकदा नीटला. नेक्स्ट रिएक्शन, ऍडिशन ऑफ ओझोन. ऍडिशन ऑफ ओझोन. करा बरं तुम्ही रिएक्शन ही. तीन मॉलिक्युल्स येतील इथेन डायलचे. पूर्ण रिएक्शन लिहा हा तुम्ही. ही रिएक्शन करा बरं. असे तीन प्रोडक्ट्स येतील बघा. हे दोन सारखेच आहेत आणि हा एक. हे डबल बॉन्ड काढायचे फक्त आणि डबल बॉन्डवर अटॅच करायचे. तो डबल बॉन्ड काढा आणि डबल बॉन्डवर अटॅच करा. नेक्स्ट रिएक्शन घ्या चला, कंबशन रिएक्शन. बेन्झीन ऑन कंबशन. काय देतं आपल्याला सांगा बरं. CO2 आणि H2. यूज कार्बन डायऑक्साइड अँड वॉटर. रिएक्शन लिहा तुम्हीच. यूज कार्बन डायऑक्साइड अँड वॉटर. तुम्हीच लिहा रिएक्शन ती कंबशनची. O2 किती घ्यायला लागतील. अशी रिएक्शन येईल. तो ह्या बेन्झीनच्या रिएक्शन्स होत्या आपल्याला. चला त्याला समराइज करू.
एक छोटा पॉईंट राहिला आहे फक्त, ॲक्टिवेटिंग डिॲक्टिवेट, तो उद्या घेऊ आणि मग चॅप्टर संपेल आपला.